नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख घडामोडींचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता मार्गदर्शक मंडळात जावं असं मत भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय. शरद पवारांनी खरं तर पवारसाहेबांनी म्हणजे मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका असावी असं माझं तर पर्सनल मत आहे. कारण की त्यांनी एवढं संपूर्ण म्हणजे मुख्यमंत्री, केंद्रात डिफेन्स मिनिस्टर, मग हे ते एवढे वर्ष हे झालेत आणि त्यामुळं त्यांनी इनफॅक्ट आपण जे ॲडवायझर म्हणतो ना त्या भूमिकेत त्यांनी असणं गरजेचं आहे, जेणेकरून कोण इरिस्पेक्टिव्ह कुठला पक्ष असो नसो काय, आपण शेवटी कसं आहे काय गोष्टी पुस्तकातनं आपल्याला येत नाही, म्हणजे आपण शिकू शकत नाही. एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा टीचर असतो आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स पाहता अनेकांना वाटतं की आपण जाऊन काय त्यांचं काय म्हणजे त्यांच्याकडं त्यांचं काय अनुभव आहे, कसं गेलं पाहिजे, या भूमिकेत त्यांनी राहणं योग्य वाटतं मला. माझं काय मतच नाही, त्यांना उद्या चांगलंच आहे ना. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यात मागील अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत त्यांच्या सभेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता मराठा आरक्षणाला विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या छगन भुजबळ यांना फोनवर मिळण्यास सुरुवात झाली आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाट्याजवळ मालट्रक आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जण जागीच ठार झालेत. शनिवारी दुपारी 1:30च्या सुमारास ही घटना घडली असून एक चारचाकी वाहन कराडच्या दिशेने येत होतं. त्याचवेळी पुढे जात असलेल्या मालट्रकला पाठीमागून जोरात धडक बसली. या भीषण अपघातात चारचाकी गाडीचा पुढील भाग हा ट्रकच्या पाठीमागील भागात पूर्णपणे गेला व या भीषण धडकेमध्ये चारचाकी गाडीतील 3घांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ठार झालेले 3घे जण हे कोल्हापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. केवळ मराठी बोलतात म्हणून नोकरीवरून काढण्याचा धक्कादायक प्रकार विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून उघडकीस आलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात.
त्याचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी बोलता म्हणून एका कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो पुण्यात घडला आहे. आपल्यासोबत स्वतः ती व्यक्ती आहे आणि आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय सांगाल, नेमकं काय झालं होतं? सर्वांना जय महाराष्ट्र. स्टारगेज फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ही पुणे येथे कंपनी आहे, गोले रोड येथे. त्या ठिकाणी सदर कंपनीमध्ये मराठी भाषा बोलू नये असं स्ट्रिक्ट सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे. मी आणि माझ्यासोबत इतरत्र मराठी विद्यार्थी तिथे काम करतात. सदर कंपनीमध्ये मराठी बोलल्यास तुम्हाला कामावरून काढण्यात येईल असं प्रकारची धमकी आणि ताकीद वारंवार वेळोवेळी दिलेली आहे. त्यामध्ये अशा मराठी भाषा परप्रांतीय कंपनीमध्ये काम करताना अशा प्रकारचा त्रास होतो. त्यामुळे मी सदर तक्रार घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडे आलेलो. त्यानंतर अशा कंपनीमध्ये माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी आहेत, त्यांना या गोष्टीचा त्रास होतो आहे. असा त्रास त्यांना होऊ नये आणि भविष्यात अशी ही कुठलीही घटना या विद्येच्या माहेरघर या ठिकाणी अशी घडू नये त्यासाठी मी समाम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यामार्फत यांच्या आशीर्वादाने आणि सगळं तांबोळी साहेब असो, आमच्या खोतकर साहेब यांच्यामार्फत सगळीकडे आम्ही या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि त्या अशा कंपनीवर गुन्हा नोंदून अशी घटना परत कधीही इतिहासात होऊ नये यासाठी मी तक्रार दाखल केलेली आहे. आज मुंबईतलं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातून सुद्धा असा प्रकार जो आहे, म्हणजे मुंबईत तर ताईला घर नाकारलं, इथे दादा यांना नोकरीवरून काढून टाकलं. कुठेतरी मराठीची गळचेपी होती या निमित्तानं असं वाटतंय. आज ही स्टार गेज फिल्म टेलिव्हिजन कंपनी या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्याला या ठिकाणी मराठी बोलतो म्हणून त्या ठिकाणी त्याला सेवेतनं बडतर्फ केलेलं आहे. त्यांनी महाराष्ट्र विमान सेनेकडे धाव घेतल्यानंतर महाराष्ट्र विमान सेनेने ताकीद देऊन आणि या ठिकाणी जे डेक्कन पोलीस स्टेशन आहे, डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 505 नुसार की मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि आपल्याला भाषा स्वातंत्र्य जे दिलेलं आहे संविधानाने, त्या संविधानाचा या ठिकाणी त्या जे मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत, भारद्वाज, परदेशी आणि जालंधर या तिघांनी या ठिकाणी नाही का महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी भाषेचा अपमान केलेला आहे. त्यांच्यावरती या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यापुढे महाराष्ट्रात मराठीची जर गळचेपी केली असेल तर आमच्या राजसाहेबांनी सांगितलं त्याच्या कानाखाली लावा आणि जे काय पुढचे परिणाम होतील ते मनसे ठाम आहे त्याच्यासाठी. मराठीच्या मुद्द्यावर मनसे नेहमीच आपल्याला आग्रही राहिल्याचं पाहायला मिळतं. आता या कंपनीच्या विरोधामध्ये मनसेची काय भूमिका राहणार आहे? मी या कंपनीच्या विरोधात अगोदर पण आम्हाला बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत. काही मुलांना ते कामावरती ठेवतात. 1 महिना पूर्ण झाला की दुसऱ्या महिन्यात चालू तारखेला काहीतरी त्यांच्याबरोबर खुसपट काढायची, काहीतरी वाद घालायचा, त्यांना कामावरून काढायचं, मागच्या महिन्याचा पगार द्यायचा नाही. असे आम्ही गेल्या महिन्यात पण त्यांचे 1-2 प्रकरणं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या समोर बसूनसुद्धा ती मिटवली. तरी त्यांचा पगार त्यांनी कमी दिलेला आहे. पण ते पगाराचा विषय असतो तर वेगळाच आहे. पण मराठी मुलांना बोलून द्यायचं नाही मराठीमध्ये. ह्या मुलाचा मोबाईल त्यांनी काढून घेतला होता, त्याला कोंडून ठेवलं होतं रूममध्ये. त्याला काही म्हणजे असं म्हणतात की तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही, आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू, हे करू ते करू. मराठी मुलांना मुलींना बळजबरीनं काम करायचं. ड्युटीचा टाईम सकाळी 6 ते संध्याकाळी 7 असतो. 10-11 वाजेपर्यंत त्यांना कामावरती ठेवून घ्यायचं. कुठला ओव्हर टाईम द्यायचा नाही, काय नाही, पगार वेळेवर द्यायचा नाही. ह्या माणसाला सप्टेंबर महिन्याचा पगाराचा चेक नोव्हेंबर महिन्यातला दिलेला आहे त्यांनी. हे सगळं कामगार न्याय आणि ह्याच्या विरोधात त्यांचं काम चाललेलं आहे. तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं त्यांच्याकडनं लिगल पद्धतीने जर उद्या न्याय मिळाला तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खळखट्या आंदोलनानुसार आम्ही त्यांच्यावरती नक्की ती कारवाई करणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ आणि न्याय मिळाला नाही तर आम्ही खळखट्या स्टाईल आंदोलन देखील करू असा इशारा मनसैनिकांकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. ज्या अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सलग 17 दिवस उपोषण केलं, त्याच ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. 150 एकरच्या भव्य मैदानात ही सभा होत असून या सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून पैकी 30 दिवस आज पूर्ण होत आहेत. मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे हे ठिकठिकाणी जाहीर सभा घेत असून ज्या ठिकाणी सलग 17 दिवस मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं त्या अंतरवली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होताना पाहायला मिळते. या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. चकली असो की कडबोळी,
पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली. मात्र या हॉटेलचं बिल अजूनही भरलं नाही असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. अगर आता होत नसेल आणि समाज अगर एकवटत असेल आणि निमित्त अगर जरांगे पाटील असतील तर समाजाचा एक बांधव म्हणून मला निश्चित पद्धतीने याच्याबद्दल अभिमान आहे. समाज एकत्र येऊन आपण आपले प्रश्न सोडवू शकतो. हा संदेश अगर समाजामध्ये गेला असेल तर मराठा आरक्षण काय, आपल्या मुला मुलींचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी समाज म्हणून आपण सक्षम असू. म्हणून हा आज जालन्याच्या निमित्ताने अगर आपण एकवटत असू, पण परत परत जेव्हा जेव्हा समाज हाक देईल तेव्हा समाजाच्या सगळ्याच लोकांनी एकत्र यावं. आपला कोणी वापर करायला देऊ नका, एवढंच मी या निमित्ताने समाजाच्या सगळ्यात माझ्या बांधवांना सांगेन. आतापर्यंत वापर केला असं म्हणायचं? काही प्रसंगामध्ये वापर झालाय ना. काही प्रसंगामध्ये आमचा समाज हा क्षत्रिय समाज आहे. युद्ध करणाऱ्यामध्ये आम्ही लोक आहोत. तलवार फिरवण्यामध्ये आमचे लोक सर्वात पुढे आहे इतिहासामध्ये, एक लक्षात घ्या. म्हणून आमची ताकद ही आमच्या भविष्य घडवण्यासाठी अगर होत असेल आणि निमित्त जरांगे पाटील असेल तर चांगली गोष्ट आहे ना. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. 10 दिवसात जर या सरकारनं आमचं ऐकलं नाही तर यापुढे तीव्र आंदोलन. मी कुठे ऐकलं नाही आहे 210 दिवसाचा विषय. पण एक लक्षात घ्या, जरांगे पाटलांना सांगेन, हे देणारं सरकार आहे महायुतीचं. मुख्यमंत्री मराठा आहेत. आरक्षण ज्यांनी मराठाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत. आमचे अजित दादा हे उपमुख्यमंत्री आहेत. राणे साहेब ज्यांनी मराठा आरक्षण देऊन दाखवलं ते केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि बीजेपीचे नेते आहेत. म्हणून ज्यांनी आरक्षण दिलेलं आहे, ज्यांनी समाजाला न्याय दिलाय ते आज सरकारमध्ये आहेत. आणि जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी दिलेलं आरक्षण काढणारे लोक आज विरोधी पक्षामध्ये आहेत, किंवा ज्यांनी समाजाचा वापर केला असे लोक विरोधी पक्षामध्ये आहेत. म्हणून अगर देणारं सरकार असेल, देणाऱ्या लोक अगर सगळेच लोक एका सरकारमध्ये असतील तर समाजाने खुले हात धरून घ्यावं. ही घेण्याची वेळ आहे, भांडण्याची नाही, संघर्ष करण्याची नाही. काल ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने एकत्रित विधानसभा अध्यक्षांना जे पिक्चर पास किंवा तोंडी सांगितलं त्यानंतर पिक्चर पास नाही केलं. तुम्ही ऑर्डर वाचली आहे का? नाही, एकत्रित तोंडी बोलले की लवकरात लवकर त्यांनी संजय राजारामचा इफेक्ट नको तुमच्यावर. तोंडी बोला. ज्याप्रमाणे तोंडी त्यांना आदेश किंवा एकत्रित सामना झालाय तर त्यानंतर 72 तासात शिंदे फडणवीस सरकार कोरडे असा साक्षात्कार राऊतांना झाला. म्हणून तो बोलतो ना, राऊतला हे कळलं पाहिजे की ही शिव वडापावची गाडी नाही, ही 72 तासामध्ये महापालिका उचलून घेऊन जाईल. हे महायुतीचं सरकार आहे, भक्कम सरकार आहे. तुझ्यासारख्या भ्रष्टाचारांना 420 जेलमध्ये टाकणारं सरकार आहे. म्हणून तुझ्या भावाला आणि सगळ्या लोकांना खिचडी चोरीची इन्क्वायरी सुरू आहे. म्हणून 72 तास काय 72 दिवस तरी तू आता बाहेर थांबणार आहेस का हे पाहत राहा. जरांगे पाटलांच्या सभेवरून छगन भुजबळ यांची पॉलिसी समोर आलेली होती. त्यामध्ये एवढा खर्च कसा आला, कुठून पैसे आले असे काही प्रश्न बैठकीमध्ये. आणि त्यानंतर त्यांना धमकीचे फोन आता येत आहेत. नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मराठा समाजातून आक्रमक भावनेने हे फोन येत आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हिंदूंनी आपसात भांडू नये. आपण एकत्र म्हणून एका हिंदू राष्ट्र म्हणून आपण आपल्या देशाकडे पाहतो. म्हणून मराठा असो, ओबीसी असो, कुठलाही जाती समाज असो, एकत्र म्हणून हिंदू म्हणून अगर आपण एकत्र राहिलो तर होणारं हे जे जिहादींच्या नावाने, पाकिस्तानच्या नावाने, हे हमास सारखे जे काही विषय होतात आपल्या देशामध्ये होण्याची हिंमत होणार नाही. म्हणून भुजबळ साहेब असतील, जरांगे पाटील असतील, प्रत्येकाने आपल्या समाजाच्या हितासाठी बोलावं. त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही. पण हिंदू म्हणून एकत्र यावं, हिंदू म्हणून भांडू नये. तर हेच आपल्या शत्रूंना हवंय, जे आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहतात. हे लोकांनी लक्षात ठेवावं.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये काल ठाकरे गटाचे नेते उस्मान दारे यांनी दादा भुसेंवरती याच्यापूर्वी आरोप केले होते. काल त्यांनी गिरीश महाजन यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांचा राजीनामा घ्यावा, गिरीश महाजन आणि दादा भुसेंचा आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी असं एकनाथ खडसे यांनी आता मागणी केली. माझं असं म्हणणं आहे की जसं तो आरोपाच्या चौकशी व्हावी, आरोपाच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा, तसं मी पण आरोप केलेले आहेत की बाबा मातोश्री आणि डिनो मोरियाच्या घरी संध्याकाळी 7:30 वाजता महाविकास आघाडीच्या काळात काय व्हायचं, तेव्हा आदित्य ठाकरे आणि ड्रग माफियाच्या लोकांमध्ये काय संबंध आहेत, याची चौकशीची मागणी मी पण केली आहे ना. मग चौकशीची मागणीवर, आरोपावर अगर त्या राजीनामा मागत असतील तर आदित्य ठाकरे कसा मोकळा फिरतोय? आदित्य ठाकरेने आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीच्या समोर जावं. कारण का माझे आरोप जे आहेत ते बाबा डिनो मोरियाच्या घरी कोण कोण जमायचं, सुशांत सिंग आणि दिशाच्या सालेंच्या हत्येमध्ये आदित्य ठाकरेचा काय संबंध आहे, तर हे जे आमचे जे आरोप आहेत त्या आरोपावर पण लक्ष घालावं आणि चौकशी सुरू करावी ना. नीतीश जी, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से संजय राउत जी ने जो इंडिया पाकिस्तान का मैच है उसके ऊपर आपत्ति जताते हुए उन्होंने कहा है कि कश्मीर में जवान मर रहे हैं और यहाँ पे ग्रैंड वेलकम किया जा रहा है पाकिस्तानी प्लेयर्स. ऐसा है, आज हमारे देश में मोदी साहब पंतप्रधान है, होम मिनिस्टर हमारे अमित शाह जी है. ये क्या राहुल गांधी, सोनिया गांधी और मनमोहन सिंह जी की सरकार नहीं है. यहाँ अगर पाकिस्तान के प्लेयर्स लोग को अगर उनका स्वागत करने की हिम्मत हम रखते हैं तो पाकिस्तान को जमीन पे लाने की में और मिट्टी में मिलाने की भी हिम्मत हमारे केंद्र सरकार रखते हैं. इसलिए पाकिस्तान को मालूम है कि ये मनमोहन सिंह और कांग्रेस के वक्त का भारत नहीं है, ये मोदी जी का भारत है. इसलिए कितना भी फूल बरसाए तो वो अगर गलत काम करेंगे तो उनके ऊपर फूल डालने की भी हिम्मत हमारी केंद्र सरकार रखती है. उनका ये कहना है जब यहाँ पे बाला साहब ठाकरे के वक्त ये जो पिच को खोदा गया था तो यहाँ से तब से पाकिस्तान के प्लेयर्स यहाँ आए नहीं हैं. अगर बाला साहब ठाकरे देखते रहेंगे तो उनको बुरा लगेगा, जिस तरह से जो शिवसैनिक है. अरे महाविकास आघाड़ी के वक्त वो जो सरजिल उस्मान नाम का एक जो जिहादी आया था, उसको यही उद्धव ठाकरे ने, जिसने अपने देश के खिलाफ, मेरे को लगता पूना में किधर तो आया था, वो हमारे महाराष्ट्र में आके उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, बाला साहब का ही बेटा तभी मुख्यमंत्री था, क्यों नहीं अरेस्ट किया वो सरजिल इस्लाम को? तुम्हारा जमाई था क्या? तुम्हारे घर पे क्या सुबह वड़ा पाव खाने आने वाला था क्या? तो तुम्हारी जब भी सरकार थी तभी तुमको पाकिस्तान जिंदाबाद पसंद था, तभी तुमको सरजिल इस्लाम को पूरा उसको पाउडर लगाना अच्छा लगता था. तो अभी तुमको पाकिस्तान में बोलने की क्या हिम्मत है? और भारतीय जनता पक्ष और हमारे मोदी जी से बड़ा राष्ट्रभक्त ये दुनिया में नहीं है. इतना संजय राजाराम राउत को कहूंगा जिसका खुद का राजनीतिक लव जिहाद हो चुका है. वो अगर ये भी कहते हैं कि अगर ये सिर्फ मोदी और शाह के राज्य में ही हो सकता है, कि विरोधी पक्ष ने अगर ये किया होता तो उसका बहुत सारे टीका आप लोग ने किए थे. अरे हम लोग ने ये फूल, वहाँ प्लेयर जो आए हैं उनके ऊपर फूल बरसाना मतलब क्या पाकिस्तान को कंधे पे लेके नाचने जैसा है क्या? जो उसके कांग्रेस की सरकार कर रही है, जो उनका महाविकास आघाड़ी के वक्त उद्धव ठाकरे ने किया है, तो ये सारे जो सलाह है वो तभी अगर उन्होंने दिए रहते ना तो हम वो सरजिल इस्लाम आज जेल में होता. सरजिल इस्लाम को पॉलिटिकल प्रोटेक्शन देने का काम उद्धव ठाकरे के सरकार ने किया, ये मेरा आरोप है. साहेब, ड्युरिंग लॉकडाऊन मध्ये एक कार्यक्रम झाला होता सह्याद्री राज्य अतिथीगृहात. तो कार्यक्रम असा होता, तत्कालीन किंवा आताचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे इक्बाल सिंह चहल, त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं होतं. त्यावेळेस महानगरपालिका आयुक्त रडत एकत्रित त्या कार्यक्रमामध्ये व्यक्त झाले होते. यावेळेसचे आवडते महानगरपालिका आयुक्त आता आदित्य ठाकरेंना नावडते काय झालं असं काय वाटत असं झालं? कारण जे त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये, चोरीमध्ये त्यांची साथ देणार, जे त्यांचा राशन पाणी आता, कारण का ते स्वतःच्या पैशाने ते खात नाही, जगत नाहीत, जे त्यांच्या मातोश्रीचं राशन भरण्यामध्ये मदत करतील ते त्यांचे आवडते. आता त्यांची मी ऐकलं फोन पण उचलत नाहीत, गाडी खालती आल्यावर गाडीचा दरवाजा पण उघडायला जात नाहीत, अशी त्यांची इज्जत काढतायत म्हणून त्यांना ना आवडते झालेले आहे. त्यांचे हप्ते पोचत नाहीत ना मातोश्रीवर, पेट्रोलचा पैसा भरणार कोण?
मोबाईलचं बिल भरणार कोण? आता बाहेरून जेवण यायचं पण बंद झालेलं आहे. मी ऐकलं 5 स्टार वरून. पहिले इथे ट्रायडन वरूनच यायचं सँडविच विनविच, ते पण बंद झालंय. म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे झाल्यामुळे आता आयुक्त वाईट आहे. म्हणजे इक्बाल सिंह चहल त्यांच्या घरचं दाणा पाणी पैसे सगळंच करायचे. बाकी अगोदर मी इक्बाल सिंग चहल तर यादीमधला एक आहे. ते आज ज्या गुजरातींना जे शिव्या घालतायत ना, त्या गुजरातीमधले किती गुजराती हे त्यांचं मातोश्रीचं मेंटेनन्स भरतायत, त्यांच्या बाहेरगावीचे सगळे तिकीट विकीटचे पैसे खर्च सहन करतायत. ही यादी आम्ही देऊ शकतो. मग तेव्हा तुम्हाला गुजराती चालतात, तेव्हा तुम्हाला गुजराती वाईट वाटत नाही. पण मेरू गुजरात क्या मेरू गुजरात ना, मारू गुजरात काय, ते बरोबर तुम्हाला तोडायला आवडतो. मारू घाटकोपर असं काय, ते तुम्हाला तोडायला आवडतं. तुम्ही आज एक पुनरुच्चार केला संजय राऊत कुटुंबातल्या कोणाची दिवाळी परत करायला होते. म्हणजे आता हिंदीत आता EOWची चौकशी करतोय, त्यात अप्पा राऊतांच्या अकाउंटला 5-6 लाख झाले. कोण आप्पा? संजय राऊतांचा भाऊ. आप्पा बोलवता? त्याला फार इज्जत देता तुम्ही. नाही, खिचडी जोरांना पण आप्पा बोलवता, आश्चर्य आहे. संजय राऊतांच्या भावाला म्हणजे त्याच्या नावाने कोणी ओळखत माझ्या आप्पा म्हणून ओळखत. वडिलांचं नाव ओळखतात ना. आता ते तुम्ही एक्सप्लेन करा. बोला काय तुम्हाला करायचं? माहिती असणं महत्वाचं. जे पण वडिलांवर नको जायला. विषय एवढाच आहे, आमच्या पण जातात कधी कधी, म्हणून मी आठवण करून देतो. तुमचे वडील समर्थ आहेत. हा, तेवढा त्यांचा मुलगा पण समर्थ आहे. ऍक्च्युली काय असं आहे म्हणजे की आता त्यांच्या मुलींच्या नावाने सुद्धा बऱ्याच एंट्रीज दिसतात. एक 45 लाख रुपयाची एक एंट्री फक्त कन्सल्टेशन चार्जेस म्हणून बीएमसीनं पे केली. म्हणजे कोविड काळामध्ये 132 कोटीचे जे काही खिचडीचं झालं, तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये कोणतं कन्सल्टेशन बीएमसीने घेतलं, म्हणजे की कन्सल्टेशन घेण्यासाठी काय आहे, म्हणजे की खिचडी वाढवण्याच्या स्कॅम मध्ये जे 45 लाख रुपये कन्सल्टेशन चार्जेस म्हणून त्यांच्याकडे पे केले गेले राऊतांच्या घरात. सूरज चव्हाण म्हणजे माझं तेच म्हणायचं, भात कुठला घ्यायचा, डाळ कुठली घ्यायची, म्हणजे टाटा सॉल्ट घालायचा की दुसरा मीठ घालायचं, ह्याचे काहीतरी कन्सल्टन्सी आमची बीएमसी देत होती. कारण का तेव्हा बीएमसी त्यांच्या घरातले गडीसारखेच वागायचे. हे आयुक्त असो किंवा बाकीचे कोण पण अधिकारी, या आतमध्ये चहा द्यायलाच जायचे ते मातोश्रीवर, तेवढंच राहिलेलं. म्हणून कदाचित म्हणून ही जी चौकशी EOWची सुरू आहे ना, ह्याच्यातले काही अधिकारी पण जे चौकशी सुरू त्यांच्यावर पण सुरू आहे त्याच्याचमुळे आहे. तेव्हा जे उगाचचे उठसूट जे लाड केले, बॉडी बॅग पासून खिचडीची जी चोरी करण्यामध्ये त्यांना जे मदत केली, त्याच्यामुळे हे काही अधिकारी रेडारवर आलेले आहेत. आणि सूरज चव्हाण असो किंवा हा तुमचा तो आप्पा पिप्पा कोणतरी आप्पम कोणतरी हा विषय असो, तो म्हणजे संजय राजाराम राऊत आणि सूरज चव्हाण म्हणजे आदित्य ठाकरे. हे तर फक्त मुखवटे आहेत. खरे सूत्रधार हे आदित्य ठाकरे आणि संजय राजाराम राऊतच आहे. सूरज चव्हाण यांना 75,000 रुपये महिना पगार होता. मात्र कोविडच्या काळामध्ये महिन्याचं त्यांचं इन्कम हे 3 लाखापर्यंत गेलं आणि त्यांच्या कोविडच्या या काळामध्ये त्यांची उत्पन्नाची मर्यादा ही 400 पटीने वाढली, असं आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये समोर आलं. हे कोणामुळे वाढली? तो कोणाचा माणूस होता? तो कोणाच्या गाडीमध्ये फिरायचा? बँड्रामध्ये कुठल्या हॉटेलमध्ये बसून या सगळ्या कॉन्ट्रॅक्टची गोष्टी नक्की व्हायच्या, हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. मी परत सांगतो, सूरज चव्हाण, सुजित पाटकर हे फक्त मुखवटे आहेत. खरंच तुम्हाला सगळी यांचे जे सूत्रधार आहेत, यांचे जे गॉडफादर आहेत, हे आदित्य ठाकरे, संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे आहेत. कारण ते त्यांचीच माणसं आहेत. तर त्यांचीच माणसं असल्यामुळे त्यांना जेवढा लवकर अटक होईल तेवढी हे सगळ्या भ्रष्टाचाराला खऱ्या अर्थाने अर्थ भेटेल. मुद्दा तोच आहे की यांना जितक्या लवकर अटक होईल, म्हणजे की खरोखर यांची दिवाळी कारागृहात जाणार अशी तुम्हाला खात्री? नक्की जाणार. कारण का फराळ बिराळ बनवण्यासाठी लोक तिथे पाहिजेत ना. जेल साफ कोण करणार तिथे? सकाळी संडासासाठी भांडणार कोण? हेच पाहिजे. हे सगळे 2-3 गडीच पाहिजेत. त्याच्यासाठी ते सगळं थांबवलं तिथे दिवाळीची तयारी. तर 3 स्पेशल लोक आतमध्ये येणार आहेत हाऊसकीपिंगसाठी. त्याचं हे ठीक आहे. दिवाळी अंधारात आहे हा? का? अंधारात नक्की जाणार. तिथे मग फटाके फोडत लवंगी लावत बसायचे एक दुसऱ्याला. तुझी वाचते का माझी वाचते पहिली. इंडिया अलायन्स पहिली सभा नागपूरला घेत आहे, म्हणजे RSSचं मुख्यालय तिथे गडकरी फडणवीसांचा गड आहे. आणि पहिली निवडणुकीची सभा ही नागपूरपासून सुरू करत आहे. म्हणजे पराभव अटल आहे कोणाचा? इंडिया अलायन्सचा. कारण का जिथे जिथे आता तुम्ही हयातमध्ये घेतलं, हयातच्या ह्याच्यामध्ये साधं ते लोक चिन्ह पण फायनल करू शकत. मी तर ऐकलंय अजूनपर्यंत हयातचं बिल पण दिलेलं नाहीये.
ते बिचारे रोज फेरफटका मारतायत मातोश्रीकडे आणि संजय राजाराम राऊत विचारा पाहिजे तर तेव्हा मी त्या दिवशीच त्याला विचारलेलं जेव्हा तुम्हाला माहिती असेल ते बाबा हयातचं बिल दिलं आहे का? आजच्या तारखेपर्यंत हयातचं बिल दिलेलं नाही त्या कार्यक्रमात. तुमचं दावा आहे? माझी माहिती आहे. त्यांनी सांगावं नितेश राणे खोटं बोलतोय. नितेश राणे बोलतोय की तुम्ही हयातचं बिल पूर्ण दिलेलं नाही. हे खरं आहे काय खोटं आहे? तसं माझ्यावर 2 केसेस चालू आहेत. आता त्याची आबरूच नाही का नुकसान काय मी देणार, मला मोठा विषय झालेला आहे. पण तरी पण तुझ्या उत्तर कोर्टात देईन, पण हयातचं बिल आजच्या तारखेपर्यंत दिलेलं नाही. आणि नागपूरमध्ये साहेब सभा घ्यावं की महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावं, 2024ला नरेंद्र मोदी साहेबच परत पंतप्रधान होत आहेत. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल आणि ते येत्या 10 दिवसात द्यावं असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमधून राज्य सरकारला दिला आहे. आज हा लाखांना जनसमुदाय हा जनसागर अंतरवाली जो उसळलाय त्या जनसागराचं एकच म्हणणं आहे, राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्या शब्दावर माझा मराठा समाज आजही ठाम आहे. 40 दिवस दिले. माझ्या मराठा समाजानं शब्द दिला होता. 40 दिवस आम्ही एक शब्द ही सरकारला विचारणार नाही आणि माझ्या जातवान मराठ्यांनी तुम्हाला आजपर्यंत एक शब्द या आरक्षणाबाबत विचारला नाही. तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत. या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं तर मग 40व्या दिवशी सांगू. माझा मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत सुद्धा घरी जाणार आहे. मराठ्यांची अवलाद दिलेला शब्द मोडत नाही. आलेला समाज शांततेत आला आणि सगळ्या पोलिसांनी बघितलंय बरं का शांततेत आलाय म्हणून. पोलिसच मला सांगत येत येऊन खरंच मराठ्याला मानावं लागेल म्हणते शांततेत आलेत. आणि बघा की तुम्हाला विनंती करून सांगतो भावाओ, त्यांनी आपल्याला सहकार्य केलंय, आपण सुद्धा त्यांना सहकार्यच करायचं. एकाने शब्दाच्या पुढे नाही जायचं. आपल्या वाटानं सुद्धा एकमेकाला भाकरी दिल्यात. आपल्या बांधवांनी पाणी सुद्धा दिलंय. आपला पट्टा आणि परिसर आणि गावची गाव रस्त्यावरचे सेवा करायला कुठंच कमी नाही पडले. त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. थोडीफार गैरसोय आमच्याकडून झाली असेल त्याबद्दल आम्ही तुमची माफी सुद्धा मागतो. आपल्या लेकरां बाळासाठी खूप आपण 10 पिढ्या सहन केलंय. एवढं ऊन आणि थोडी गैरसमज झाली असेल, गैरसोय झाली असेल, ते पण सहन करा भाऊ. कारण आपल्या लेकरांना जर आपल्याला आनंदात आणि सुखात बघायचं असेल तर आपल्याला हा संघर्ष आणि हा त्रास सहन केल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही रात्रंदिवस उन्हात पावसात वाऱ्यात जे काबाड कष्ट करता त्याचा चीज करायचा आता खरा दिवस आलाय. आता आपण नाही हटायचं. तुमचा मुलगा म्हणून सांगतो, मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे 1 इंचही माग हटणार नाही. 1 इंचही. आज आम्ही सरकारला जाहीरपणानं विनंती करून शेवटची विनंती करून सांगतो, आता हिला शेवटचीच म्हणावं लागणार आहे.
मराठा समाजासाठी गठीत केलेली समिती, तिचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. 1 महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारित करतो. 5000 पानांचा पुरावा समितीला मिळालाय. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा. माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला या कोट्यावधी मराठा समाजाच्या वतीनं हात जोडून विनंती करून सांगतो, या राज्यातला सगळ्यात मोठा समाज, या मराठा समाजाची विनाकारण तुम्ही हाल आणि अपेष्टा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रानं आणि राज्यानं तातडीनं निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसी समावेश केलेल्याचा जाहीर निर्णय करावा. 10 दिवसापेक्षा जास्त वाट बघण्याची आता आमची तयारी नाही. कायदा सांगतो व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या. विदर्भातल्या मराठा बांधवाला शेती व्यवसाय असल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र दिले. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा व्यवसाय शेती, त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की सर्वांनी सावलेली घ्या, त्यांना सावलेली घ्या, या लिंबाखाली घ्या, पाण्याची बाटली पण द्या एक. सर्वांनी या दोघांनी मिळून मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घेऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या. आज हे मराठ्यांचा आग्या मोहोळ शांत आहे. केंद्राला आणि राज्याला सांगतो, हे का आग्या मोहोळ एकदा उठलं रे बाबा, मग काय हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. दोन्हींना ही विनंती माझी, राज्याला आणि केंद्राला पण. हा गरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून या देशाला अन्नधान्य पुरवतो. त्याचेच लेकरं आरक्षणा वाचून वंचित न राहता मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांचं स्वप्न, माझंही लेकरू नोकरीला लागलं पाहिजे, आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारनं तातडीनं मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं. सरकारनं जे गुन्हे मागे घेतो म्हणले होते ते आणखीन घेतले नाहीत, ते सुद्धा तातडीनं मागे घ्यावेत.
आता तर नवीनच एक फॉर्म्युला आलाय हो. ते म्हणतंय त्याला बोलत नव्हतो बरं का मी. त्यो एक दिवस म्हणला, ऐका ना, त्यो एक दिवस म्हणला आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बाबा, मा एकट्याच्याच मागं लागली. आपण बोलायला बंद केलं, आरक्षणाला विरोध नाही म्हणल्यावर तेव्हा काल परत फडफड करायला लागलं. काल म्हणतंय 7 कोटी रुपयेच म्हणले खर्च आला. अरे का वावर घेतला की अडपटा आम्ही हे. शंभर एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलंय भाड्याने. यातल्या शेतकऱ्याने फुकट दिलं येऊन विचार. गाड्या माझ्या मराठ्यानं स्वतः पदरून लावल्यात आणि तो म्हणतो लोक 10 रुपये बी देत नाही. तुला देत नसते आणि तुला का देत नसते ते सांगतो. ज्या गोरगरीब मराठ्यानं तुला मोठं केलं त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमवला म्हणून तू आता धाड पडली. गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि 2 वर्ष बेसन खाऊन आला आतून. आणि आम्हाला शिकितो पैसे कुठून आले. माझा मायबाप मराठा कबाड कष्ट शेतात करतो. आम्ही घाम गाळतो, घाम. त्या घामातून आम्ही स्वतः निधी जमा केला आमच्यात 123 गावानं गोदापट्ट्यातल्या. माझ्या मायबापानं कापूस शिकलेले घाम गाळून केलेले पैसे 1500 रुपये जमा केलेत. आणि या महाराष्ट्रातून येणाऱ्या समाज आमच्याकडे येणारे त्यांची सेवा करण्याचं काम 123 गावांनी केलं. तुझ्यासारखं नाही आमचं. महाराष्ट्रातला मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता, जाहीर मीडिया समोर सांगतोय. पण आम्ही सांगितलं भावा हो, आम्हाला 123 गावाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची सेवा करायची, 1 रुपया सुद्धा कोणी द्यायचा नाही. आणि तुम्हाला त्याच्या पलीकडचं सांगतो ऐका, जर कोणी दिले असले ना, एखादा मध्ये खिशी कापू जर असला तुमच्या माघारी घ्या, ते हानीन बरं का मध्येच पैसे दिले असले तर आम्ही मागितलेले नाही. तुमचे पैसे माघारी मागा. आम्ही फक्त 123 गावातून गोदापट्ट्यातले केलेत, त्याच्यातले 33 गावातून घेतलेत आम्ही. फक्त पैसे तितके जमा झाले. आम्ही तर काय करावं, बाकी जर म्हणलं तुमचे तुम्हालाच जमा राहू द्या. किती झाले? 21 लाख का किती झाले? लगेच हिशोब घे म्हणा त्याला 7 कोटीवाल्याला. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलंय. माननीय जरांगे पाटलांची आज त्यांनी ठरलेली आंतरवळी सराटीमध्ये त्यांची सभा या ठिकाणी झाली. यापूर्वी सुद्धा जेव्हा माननीय जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते तेव्हा आमचे अनेक माननीय मंत्री महोदय त्यांच्या संपर्कामध्ये होते, त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याच्यानंतर त्यांचा म्हणणं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिथे यावं त्यांचं उपोषण सोडायला. तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय गेले. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर बरेचसे मंत्री होते, केंद्रीय राज्यमंत्री होते. आणि त्यावेळी त्यांनी आमच्या शासनाच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडलं. याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही आहे की आपल्याला हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे. कारण कसं आहे, मागं आपण दिलं, राणे समिती ज्यावेळी स्थापन झाली होती तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरती ते कोर्टामध्ये टिकलं नाही. पाठीमागच्या सरकारनं दिलं ते सुद्धा हायकोर्टमध्ये टिकलं, पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं सरकारची बाजू मांडायला पाहिजे होती त्यावेळी मराठा आरक्षणाच्या बाजूनं ती मांडली गेली नाही. आणि म्हणून त्यावेळी सुप्रीम कोर्टानं ते अपील तिथं रिव्ह्यू पिटिशन केलं होतं ते आपलं नाकारलं.
आता आपण त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे आणि जरांगे पाटील साहेबांना आश्वासन दिल्याप्रमाणे माननीय न्यायाधीश न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आयोग गठीत केलेला आहे. त्यांचंही त्याच्यावरती काम सुरू आहे. आता हे माझं एकच म्हणणं आहे जरांगे पाटील साहेबांना, सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण असलं पाहिजे. गडबडीमध्ये घाईमध्ये निर्णय घ्यायचा आणि तो जर टिकला नाही उद्या कोर्टामध्ये तर मग आपल्याला सगळ्यांनाच त्याच्यामुळं अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळं अल्टिमेटम जरी जरांगे पाटलांनी त्यांच्या सभेमध्ये दिला असला तरी सरकार कुठेही त्यांचं उपोषण सोडवण्यापासून शांत बसलेलं नाही. बैठका मराठा आरक्षण समितीच्या उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या झाल्या, आयोग गठीत झाला, त्याला लागणारी सगळी माहिती, त्याला लागणारी सगळी मॅनपॉवर, या सगळ्या बाबतीतनं सरकार कुठेही थांबलेलं नाही. वॉर फुटिंगवरती काम करतंय. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, मराठा आरक्षण उपसमितीचे सगळे माननीय मंत्री सदस्य असतील, आम्ही सगळेजण त्याच्यावरती काम करतोय आणि आमचं सगळ्यांचं मत आहे की मराठा समाजाला हे आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सरकारचे प्रयत्न वॉर फुटिंगवरती चालू आहेत. त्यांनी असे म्हटलं की सरसकट मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते खुलखुलून दिलं पाहिजे, 50% आतलंच आरक्षण जे आहे ते आम्हाला हवं. नाही, त्यांची जी मागणी आहे, त्यांच्या ज्या आरक्षणाच्या बाबतीतल्या मागण्या आहेत त्या सगळ्या आता आपण या ठिकाणी तपासतोय, त्याच्यावरती आपलं काम चालू आहे. आता हे बघा, जसं जरांगे पाटील साहेब म्हणतात तसं अनेक मराठा समाजातले नेते आहेत, अनेक मराठा सकल मराठा मोर्चाचे आंदोलक आहेत, मराठा चळवळीमध्ये काम करणारे सगळे नेते आहेत. त्या सगळ्यांचंच हे मत आहे की कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण दिलं आणि पुन्हा वरच्या कोर्टामध्ये ते टिकलं नाही, मग हे तात्पुरतं आरक्षण नको आहे. त्यामुळं हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळवायसाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत, प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आणि मागं सुद्धा बघा, आपण पाहिलं असेल, जरांगे पाटील साहेबांनी सांगितले की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती त्यांचा विश्वास आहे आणि ते नक्की या पद्धतीनं आमची मागणी मान्य करून कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देतील. याच्या बाबतीतलं माननीय जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही काम करतोय. चेन्नईमध्ये आज महिला हक्क परिषद पार पडली. इंडिया आघाडीतील प्रमुख नेते या महिला हक्क परिषदेला उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या पाहूयात. MK स्टॅलिन अण्णा, दुर्गा अण्णी, महबूबा मुफ्ती जी, प्रियंका गांधी जी, डिम्पल यादव जी, सुभाषिनी आली जी, एनी राजा जी, लेशी सिंह जी, राखी बिदलान, सुष्मिता देव, अनुपी सदगिरी कानीमोळी, हेलन डेविडसन, नमक्कल राणी, all the honorable MPs, ministers, media, DMK leaders and policy makers. I thank the DMK for hosting this most wonderful event today here. And when I stand here, I must, when I start my speech, pay great honors and respect to Periyar, Annadurai, Kalingnar, Karunanidhi ji on his centenary year, Chhatrapati Shivaji, Shahu Phule Ambedkar, which is the legacy we work, and a very special moment. Sena Tamila, Enuma, Podinile, Imbatetan, Vanda, Payuda, Kadanile. What I have been told this means is Tamil is a very sweet language and it's like sweet honey when you get. So Tamil, which is a beautiful language, which I fortunately in Parliament am surrounded by DMK. There is Baluji, our leader, who sits in the front, Sonia ji, who sits in the front. Then I have Raja, I have Daya, I have all Sumati, my friend, who sits right behind me, Jyoti Mani. I have all my other friends. I was listing them out. Shabir, who sits right next to me. My younger brother, who's sitting right next to you. All of them. Karti Chidambaram. So sometimes I'm confused whether I'm in NCP or I'm in DMK because I'm surrounded only by DMK. And I'm going to request Stalin Anna that we are fighting for our party and symbol
in Maharashtra. So if Maharashtra doesn't get a ticket, I know one ticket I will get is from DMK in the Tamil Nadu here. But it's really wonderful to be here because Tamil Nadu has a rich legacy. It's a state which has done social justice. The state which I come from, of Shahu Phule Ambedkar's, you have the same rich legacy of Periyar, Annadurai, and of Karunanidhi ji. So we feel very proud, and I was very blessed and lucky to meet Karunanidhi ji whenever he came to Delhi. So I had the opportunity to take his blessings and learn few things, and the opportunity to work with his children who have such a big legacy of the DMK party. So it's an honor for us to be here. And the beauty of DMK and Tamil Nadu is that here I asked somebody today before coming here, what are the few things the Tamilian pride is? They said our pride is of social justice. We are proud of our language. There is no caste, no religion. It's only our language which fills us together. And I would like to tell Talapati Stalin Anna one thing. That's one thing that the entire DMK in India's parliament stands for, is their proud Tamil legacy that they're proud of. Whatever issues are raised, always Honorable Balaji is always leading, be it the MBBS exam, he's always first leading and fighting with the BJP. He's always fighting, no forcing Hindi on us. We are proud Tamilians, we like our language. Hindi is welcome, English is welcome, but you cannot take the Tamil away from the Tamilians. So I think it's a very proud community with a rich legacy. And there is one most big contribution which you all have done, which Kalingar has done, is they have not only taken Tamil language ahead, but even the technical words in schools used were started by Kalingar. So there are technical language. So you have really brought it down to the basics. So you all are really proud of your language. And it's so wonderful to see that there is no caste, no religion. It's only what unites Tamil Nadu is the love for their language. So the way you are proud Tamilians, I am a proud Maharashtrian who has a lot of pride. And right now the way the invasion from Delhi, that I call Adrushya Shakti, means it's an invisible power of Delhi which is attacking the cooperative federalism of this country. The way Tamil Nadu is fighting, so are we fighting in Maharashtra, and unitedly Tamil Nadu and Maharashtra will make sure that nobody will go against our cooperative federalism and take away our rights from us. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर जागर यात्रा सुरू आहे. या यात्रेत बोलताना गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणालेत पाहूया. खरं तर ही चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. वेगवेगळ्या नेतृत्वांनी या चळवळीमध्ये त्यांचं योगदान दिलं. नानाभाऊंनी जो विषय आपल्याला सांगितला तो विषय आपण अत्यंत गंभीरतेने घेतला पाहिजे. कुणी उठतं केंद्राकडे शिफारस पाठवा, वेगवेगळी मागणी कायम आपल्या समाजाच्या माध्यमातून केली जाते. तर आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की हे काम राज्य सरकारच्या माध्यमातून होऊ शकतं. फक्त अंमलबजावणीची आवश्यकता आहे आणि त्यामुळं आपण 2 टप्प्यात ही लढाई लढतोय. एक न्यायालयीन लढाई सुरू आहे. 2017ला अहिल्यादेवी प्रबोधिनी विचार मंच हायकोर्टात गेला आणि त्या केसचा मी गेल्या वर्षभरापासून सातत्यानं पाठपुरावा करतोय. राज्य सरकारच्या वतीनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या केसमध्ये जे जे अपेक्षित होतं ते सगळं राज्य सरकारच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये शपथपत्रावरती आपण सगळी बाजू धनगर समाजाच्या बाजूनं सरकारच्या वतीनं मांडून घेतलेली आहे. नंबर 1. नंबर 2, ही केस किती दिवस चालणार, या केसचा निकाल कधी येणार याची आता प्रतीक्षा संपलेली आहे. सोमवारी हायकोर्टामध्ये आपली तारीख झाली आणि त्यामध्ये हायकोर्टाने 8 डिसेंबर, 11 डिसेंबर
आणि 15 डिसेंबर 2023ला महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. या 3 दिवसामध्ये हायकोर्टाच्या समोर दुसरी कुठली केस चालणार नाही, फक्त धनगरांची केस चालेल. आणि याचा निकाल कोर्टाने सांगितलं नाताळाच्या सुट्टीनंतर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये कोर्टाकडून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निकाल येणार आहे. जे काही प्रयत्न करायचे ते सगळे झाले आपल्या कोर्टात. आपल्याला ठाम विश्वास आहे की कोर्टातून आपल्या बाजूनच निकाल येईल, कारण शेकडो पुरावे तिथे दिलेले आहेत. नंबर 1. नंबर 2, मी असं ठरवलं कोर्टाचा निकाल येईलच, कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूला येईल, परंतु आपण एक प्लॅन बी तयार ठेवू. महाराष्ट्रातल्या धनगरांची लढाई रस्त्यावरती लढायची आपल्या सगळ्यांची तयारी ठेवू. म्हणून ही जागयात्रा ठेवली आहे. मी जेव्हा मला मिळेल त्या सर्व लढाई करायला आपण सगळेजण तयार असलं पाहिजे. बरोबर की चूक आहे? दोघं चौघच म्हणताय बरोबर आहे ना? आपण सगळे ताकदीने लढायला पाहिजे की नाही पाहिजे? मागचे त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षण म्हणजे तिथं संख्या 1 लाख आहे. म्हणून मी म्हणतोय नुसतं पवारला विचार म्हणत नाही, तिथे 1 लाख संख्या आहे. महाराष्ट्रातले जेवढे प्रस्थापित तगे आहेत त्या सगळ्यांचे मतदारसंघ आरक्षित होऊ शकतात. म्हणून धनगर समाजाच्या चेहऱ्यावरती जे घुंगरं टाकलंय ते घुंगरं कोणी बाजूला सारू देत नव्हतं. परंतु आता सगळे तरुण जागृत झाले, वडीलधारी मंडळी जागृत झाल्या. माझ्या माता भगिनी जितक्या प्रमाणात जागृत व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजून जागृत नाही किंवा आपण त्यांना बाहेर येऊ देत नाही. तर एक मोठं परिवर्तन राज्यामध्ये व्हायला लागलंय. मी आता राज्यभर जागर यात्रा करतोय, तर महिलांची संख्या आपल्या कार्यक्रमामध्ये फार कमी आहे. आपण स्वतःला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा वार समजतो. एक अहिल्यादेवी शिकली, एक अहिल्यादेवी राजपत्नी झाली, एक अहिल्यादेवीनं प्रशासन ताब्यात घेतलं, तर पिढ्यानपिढ्यांचा उद्धार झाला मित्रांनो एका अहिल्यादेवीच्या मुळे. आपण आपल्या घरातल्या महिलांना बाहेर काढणार आहे की नाही काढणार? त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना येऊन देणार आहे की नाही देणार? एक महिला जर शिकून पुढे आली तर अख्ख्या घराचा उद्धार करते. एका महिलेच्या हातामध्ये आर्थिक नाण्या आल्या तर अख्ख्या कुटुंबाबरोबर नात्याच्या लोकांचा उद्धार करते आपली महिला. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान आहे, केंद्र सरकारच्या काही अनेक योजना आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार आत्मसात करून या देशाच्या महिलांच्यासाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यामध्ये समृद्धी कन्या योजना आहे, त्यामध्ये जीवन ज्योती योजना आहे, त्यामध्ये अनेक साऱ्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यालक्ष्मी योजना आहे. अशा महिलांच्यासाठी फार योजना आहे. आपण महिलांना पुढे केलं पाहिजे, महिलांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणलं पाहिजे. जोपर्यंत महिलांना आपण हा विषय नीटपणे समजून सांगणार नाही आणि महिलांच्या मध्ये क्रांती होणार नाही तोपर्यंत आपली उन्नती होऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की आपण आपल्या महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये, घराच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, समाजाच्या कामामध्ये, राजकीय कामामध्ये, महिला संघटनांमधून आपण सगळ्या महिलांना पुढे आणलं पाहिजे. कारण आपण अहिल्यादेवीचं वारस म्हणून नाव सांगतो. मी आज तुम्हाला विश्वासाने सांगतो की या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-12 दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी काही लोक वारंवार मीडियामध्ये बोलत आहेत. तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलं असेल. आदिवासी जमातीला माझा कुठला विरोध नाही आहे. आदिवासी जमातीचं आणि धनगर समाजाचं कुठलंही भांडण नाही आहे. आमचं भांडण धनगर विरुद्ध धनगर जे कागदपत्री तयार होतं हे आमचं भांडण होतं. ते 2019ला मिटलंय. राज्य सरकारनं ऍफिडेव्हिट दिलंय की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे, तो धनगर आहे. आणि म्हणून राज्य सरकारनं आम्ही मागणी केली, जर तुम्ही कबूल केलाय
की धनगर या राज्यामध्ये अस्तित्वात नाही, तर महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या दुरुस्त केल्या आणि तिथल्या जमातींना आदिवासींचे दाखले द्यायला सुरू केलं आणि म्हणून सरकारने 4 GR दिलेले आहेत. येत्या 4-5 दिवसामध्ये त्यांनी अधिकारी बाहेर पाठवावेत, कारण मिटिंग पण खूप वेळ झाला. 21 सप्टेंबरला मिटिंग झाली आहे, आता ऑक्टोबरची 13 तारीख आहे, 14 आहे. तर ताबडतोब त्यांनी ती कमिटी पाठवावी. त्यांना मी काही नावं सुचवले, समाजाचे अधिकारी आणि समाजाचे प्रतिनिधी यांची नावं मी त्याला सुचवलेली आहे. त्या नावांना ताबडतोब मंजुरी देऊन त्यांनी ताबडतोब त्या राज्यामध्ये ही माहिती घेण्यासाठी पाठवावं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची तयारी सरकारने ठेवावी. नंबर 1. नंबर 2, जी काही लोक आता महाराष्ट्रामध्ये बोलत आहेत धनगरांना समावेश करू नका, अरे समावेश नाहीये. आमचा समावेश अगोदरच झालाय. आमची फक्त अंमलबजावणीची मागणी आहे आणि हे कुठल्या मंत्र्याच्या, कुठल्या आमदाराच्या, कुठल्या खासदाराच्या हातात नाहीये. एखाद्या जमातीला समावेश करणं आणि एखाद्या जमातीला विरोध करणं हे कुणाच्या हातात नाही. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही निष्ठुर होऊ नका. पण ही लेवकी लोक कोण आहेत? ही लोक नेहमी पुढे काय येतात? ही लोक कुणाच्या जवळचे आहेत याचा तुम्ही अभ्यास करा. मागं मधुकर टीचर बोलायचे, ते कुणाच्या जवळचे होते? आता जे बोलतात ते कुणाच्या जवळचे लोक आहेत? हे सगळं षडयंत्र समजून घ्या. त्याची सावली पडली, त्याची माती झाल्याशिवाय राहिलं नाही. या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. 2014 ते 19च्या काळात या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला देवेंद्रजी फडणवीसांनी नाना प्रयत्न करून आरक्षण दिलं. ते आरक्षण शरद पवारांचं सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये गेलं. ही परिस्थिती मी तुम्हाला काय सांगतोय, कारण धनगर समाज आता महाराष्ट्रातला एक व्हायला लागलाय. धनगर समाज महाराष्ट्रातला एक व्हायला लागलाय. यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ते वेगवेगळ्या माध्यमातून करतायत. म्हणून तुम्ही सावध राहा. ते आता डिस्टर्ब आहे, कारण या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एका गरीब मराठा समाजातला, एका सर्वसामान्य समाजातला, बाळासाहेबांचा ओरिजिनल शिवसैनिक देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे साहेबांना बसवल्यापासून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या पोटात पोचून उठलाय. आणि परवाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलंय, आम्ही काय नुसते भाजपचे पदाधिकारी नव्हतो, आपल्या सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी होते. त्यांनी थेट सांगितलंय की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची आमची तयारी आहे. हे सगळी कागदपत्रे आम्ही व्यवस्थितपणे माहिती घेतो आणि अंमलबजावणी करतो. आता नुसतं अंमलबजावणी करतो म्हणून आपण शांत राहू शकत. त्यासाठी तुम्ही रस्त्यावरती आला पाहिजे, त्यासाठी तुम्ही ताकद दाखवली पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, तुम्ही एक संघ झाला पाहिजे. गट पक्ष पार्ट्या बाजूला ठेवल्या पाहिजे, चुलीत घातल्या पाहिजे, बाजूला ठेवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये. आणि परत तुमचं तुम्ही कुठल्या पक्षात काम करायचं करा ना, तो नंतरचा तुमचा विषय आहे, तुमचा तो अधिकार आहे. धनगर सारा एक, नाहीतर मी कुठे कराय, मी ठेलारी आहे, मी जोडे आहे, मी सरकार आहे, काय प्रकार आहे? एक तर धनगर म्हणून आपल्याला नाही मिळत नाही आणि परत तुम्ही पोटसाठी काढता. मी वराडी आहे, मी कुराडी आहे, मी सेगर आहे, मी सरकार आहे, मी हटकर आहे, हे सगळं बंद करून टाका. ज्या पोट जाती आहे त्या सगळ्या बाजूला ठेवा. आणि आता जेव्हा जनगणना येईल तेव्हा सगळ्यांनी एका सुरामध्ये त्यांना सांगायचं आम्ही हिंदू धनगर आहोत. हे तुम्ही नोंद करून घ्या. आपली संख्या त्याशिवाय करणार नाही, नाहीतर प्रत्येक जण वेगवेगळं बोलत राहिला तर यामध्ये मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. मित्रांनो, आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. आपण सगळे आरक्षणाच्या जवळ आलोय. डिसेंबर महिन्यामध्ये कोर्टाचा निकाल येतोय. सरकारला ते सांगलाय कोर्टाचा निकाल काय यायचा तो येऊ द्या, तर तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला देण्याचं काम करा. तुम्ही जर हे काम केलं तर हा महाराष्ट्रातला धनगर समाज हा तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहील, तुमच्या बाजूने ताकद लावेल. आणि ती आता करण्याची वेळ आली आहे, कारण महाराष्ट्रातल्या धनगरांच्या सहनशीलतेचा अंत आता झालाय. धनगर समाजाची मानसिकता पूर्ण खराब आहे. कारण मी ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोलतोय तिथं आमच्या मेंढपाळांची संख्या मोठी आहे. गावातले तगे त्यांना मारतात. काय केलंय आम्ही? कुणाच्या ओल्या पातळ्यावरती, वाळल्या पातळ्यावरती आम्ही पाय गेला नाही. तुम्ही आमच्या लोकांना मारहाण करता. याच्या अगोदर दसरा मेळाव्याला कोण आले गाडीवाडीला?
नाही आला तरी लाखो लोक बोलावतात. तुम्ही सगळ्या समाजासाठी बोलू द्या. हे एका दोघांचं काम नाही. व्यासपीठावरती बसलेले लोक मी बोललो म्हणून काम होत नाही. घराघरातला प्रत्येक घरघराचा पोरगा हा रस्त्यावरती आला पाहिजे, ताकदीने आला पाहिजे, एक फूट दिसली पाहिजे, आपली संघटितपणा दिसला पाहिजे. आणि म्हणून 22 तारखेला तुम्ही या. पुढची लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, आम्ही तयार आहोत. रात्रीचा दिवस करायला तयार आहे. वास्तव ते करायची माझी तयारी आहे. आणि म्हणून मी वारंवार म्हणतो माझ्या कपाळावरती भंडारा आहे आणि या भंडाऱ्याचं महत्व खूप आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे. माझ्या कपाळावरती भंडारा आहे म्हणून मी म्हणतो मी पहिले धनगर आहे, नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे. त्याचंही फार उपस्थित आहे. पद जाते. समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी जर केली तर माझ्यासारखे हजारो गोपीचंद या महाराष्ट्रामध्ये तयार होतील. हजारो गोपीचंद तयार होतील. ते एका गोपीचंदचं काम नाही आहे आणि फार मोठी संख्या आहे, फार मोठा समाज आहे. आणि भटक्या जमाती, ओबीसी, मायनर ओबीसी यांची संख्या अति प्रचंड आहे. त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे. ओबीसी, मायनर ओबीसी मध्ये तुम्ही मोठ्या भावाची भूमिका बजावता आणि त्यामुळं त्या सगळ्या देशाचं जर नेतृत्व करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला जागृत राहिलं पाहिजे. व्यवस्थितपणे अभ्यासूपणाने सगळ्याला सर्वसमावेशक बरोबर घेऊन त्यांच्या प्रश्नावरती लढाई, आपल्या प्रश्नावरती लढाई असं सामूहिकपणे जर आपण सगळेजण पुढे गेलो आपला प्रश्न मिटेल आणि आपल्या सोबत इतर छोट्या छोट्या समाजाचे सुद्धा प्रश्न मिटतील. मित्रांनो, भंडारा हा एकमेव आपल्याला एकत्रित करू शकतो. हा भंडारा खंडोबाचा आहे, हा भंडारा विरोबाचा आहे, हा भंडारा गुरोबाचा आहे, हा भंडारा मस्कोबाचा आहे. हा जो भंडारा सगळ्याच्या कपाळावरती आहे म्हणजे या भंडाऱ्याच्या ताकदीवरती जर महाराष्ट्रातला ओबीसी, मायनर ओबीसी, भटके विमुक्त जर एकत्र आला तर तुमच्या नादाला कुणीच लागू शकत नाही. इतकी ताकद या भंडाऱ्यामध्ये आहे. आणि म्हणून किंवा सगळ्यांना माझी विनंती आहे, आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, इतक्या मोठ्या संख्येने या आपल्या जागर यात्रेला पाठिंबा दिला त्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.